नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर आपण इंग्रजीच्या जे काही इंग्रजी विषयाचे जे काही ग्रामरचे असतील किंवा तुमच्या अभ्यासक्रमाचे जे काही व्हिडिओज आहेत ते रेग्युलर मी अपडेट करत असतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही विचार केला असेल की आज कोणत्या विषयाचं इंग्लिश वर्कशॉप आहे, कोणत्या लेसनचं, का ॲप्रिशिएशन आहे कोणत्या पोएमचं, काय का तर ग्रामरचा टॉपिक आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो की आज यापैकी आपण काही एक घेणार नाही आहोत. तर आज आपण एक थोडंसं वेगळ्याच विषयाला स्पर्श करणार आहोत. असा एक विषय की जो तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तर फारसं एरंडाचं गुरु थेट सरळ सांगतो की आपण यशस्वी माणसांच्या गोष्टी या सदरामधली पहिली कथा, एक सत्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. अँड आय होप दॅट धिस स्टोरी विल डेफिनेटली इन्स्पायर यू टू do more and more hard work, to set your goal and to do something better than the best to achieve your goal. की तुमचं ध्येय, त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी आजची कथा तुम्हाला नक्कीच बळ देईल, प्रेरणा देईल. चला तर मग आजच्या गोष्टीकडे आपण जाऊया. आजची जी कथा आहे ती आहे एका 23 वर्षीय भारतीय राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा हिच्या जिद्दीची आणि चिकाटीची. तर 23 वर्षीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा मुलाखतीसाठी एकदा दिल्लीला निघाली होती. रात्री अचानक बरेली स्थानकावर तिचा प्रवास रेल्वेने होता. अचानक बरेली स्थानकावर काही लुटारू चोर तिच्या डब्यामध्ये शिरले आणि त्यांनी लुटमार करायला सुरुवात केली. ते सर्व शस्त्रांनीशी सज्ज होते, त्यामुळे साहजिकच त्यांना विरोध करण्याचं धाडस कुणीही दाखवलं नाही. अरुणिमाच्या गळ्यामध्ये एक सोन्याची साखळी होती. अर्थातच दरोडेखोरांनी ती सोन्याची साखळी देण्यासाठी अरुणिमाला धमकवायला सुरुवात केली. पण अरुणिमाने त्यांना जोमाचा विरोध केला आणि एका मुलीने केलेला विरोध कदाचित त्यांना रुचला नाही. म्हणूनच त्या दरोडेखोरांनी अरुणिमाला अगदी धावत्या रेल्वेच्या बाहेर लोटून, उचलून, ढकलून दिलं. विचार करू शकता तुम्ही, एवढ्या वेगवान रेल्वेमधून एका लोखंडी रुळावर पडल्यामुळे अरुणिमाच्या कमरेपासून पायापर्यंतचा संपूर्ण हाड अगदी मोडून पडलेलं होतं. ती ज्या ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवर पडली होती त्या ट्रॅकला लागूनच दुसरा एक ट्रॅक होता आणि त्या ट्रॅकवर तिचा दुसरा पाय पडलेला होता. आणि तेवढ्यातच, अर्थात ट्रॅक असल्यामुळे रात्रभर प्रवास रात्रीचा होता, इतर रेल्वेगाड्यांची ये जा त्या ठिकाणी चालूच होती आणि तिचा पाय ज्या ट्रॅकवर पडला होता त्याच ट्रॅकवरून एक भरधाव एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि तिच्या पायाचा अगदी चेंदामेंदा करून निघून गेली. विचार करू शकता काय वेदना झाल्या असतील तिला. कारण ती जेव्हा पडली तेव्हा तिचा जो दुसऱ्या ट्रॅकवरचा जो पाय होता तो पाय उचलून दुसरीकडे ठेवण्या इतपत त्राण शक्ती तिच्या शरीरामध्ये उरलेली नव्हती. तिला अगदी आपला शरीराचा एकही भाग हलवता देखील येत नव्हता आणि तो उरला सुरला पाय देखील दुसऱ्या त्या भरधाव एक्सप्रेसच्या ट्रॅक खाली आल्यामुळं त्याचा देखील अगदी चेंदामेंदा झालेला होता. रात्रभर त्या ठिकाणी रेल्वे येत होत्या, जात होत्या. त्या रेल्वे ट्रॅकच्या रुळाखालचे जे उंदीर आहेत
उंदीर तिची जखम, तिचे केस रात्रभर कुरतडत होते. एवढंच नाही तर रेल्वेतून पडणारी विष्ठा, घाण, मलमूत्र सर्वत्र तिच्या अंगावर पडत होतं. सकाळीच तिला कोणीतरी जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं आणि तेथील डॉक्टरांनी तिला पाय कापण्याचा सल्ला दिला, कारण त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. शेवटी पाय कापावाच लागणार होता. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी भूल देण्याची व्यवस्था नसल्यामुळे तिला भूल न देताच तो पाय कापण्यात आला. तुम्ही विचार करू शकता की तिला काय वेदना त्या ठिकाणी झाली असतील. आपल्या शरीराला थोडं जर कटलं, कोणाचं जर कापलं किंवा चटका बसला तर आपल्याला भयंकर वेदना होतात. आणि तिचं अक्षरशः एक पाय मुळापासून तिला भूल न देता तोडण्यात आला, तेव्हा तिची काय परिस्थिती झाली असेल, तिला काय वेदना झालेल्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि जी अरुणिमा एक हॉलीबॉलपट्टू होती, मुलाखतीसाठी दिलेल्या जात होती, एक हॉलीबॉलपट्टू म्हणून तिची जी कारकीर्द आहे क्षणार्धात पूर्णतः संपुष्टात आलेली होती. विचार करा. पण ती डगमगली नाही, खचली नाही किंवा नाउमेदच झाली नाही. दवाखान्यातून सुट्टी झाल्याबरोबर, डिस्चार्ज झाल्यानंतर ती घरी न जाता थेट भारताची पहिली एव्हरेस्ट महिलावीर बछेंद्री पाल यांच्याकडे गेली आणि तिने आपली महत्त्वाकांक्षा बछेंद्री पाल यांना बोलून दाखवली. तिची जी काही प्राथमिक अवस्था पाहून बछेंद्री पाल यांनी तिच्या एव्हरेस्ट, म्हणजे तिच्या मनामध्ये एक एव्हरेस्ट सर करण्याची, म्हणजे एक पाय आपल्याला कापलेला असताना सुद्धा तिच्या मनामध्ये आपण एव्हरेस्ट पार करायचं, त्याला पादांकृत करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. म्हणूनच मार्गदर्शन मिळवण्यासाठी ती बछेंद्री पाल यांच्याकडे गेली. तुम्ही विचार करू शकता, जिला एक पाय कापून टाकण्यात आलेला आहे, ती कशी काय एव्हरेस्ट, जगातलं सर्वोच्च शिखर पादांकृत करू शकेल. तिची ती प्राथमिक अवस्था पाहून बछेंद्री पाल यांनी तिला विरोध केला आणि घरी सरळ सरळ आराम करण्याचा सल्ला दिला. पण शेवटी तिची जिद्द आणि तिची चिकाटी पाहून तिला संपूर्ण मदत करण्याचं, मार्गदर्शन करण्याचं ठरवलं. आणि शेवटी अरुणिमा केंद्र सरकारच्या पर्वतारोहण केंद्रात अतिशय खडतर असं प्रशिक्षण करण्यासाठी गेली. तिचं प्रशिक्षण सुरू झालं. आता ते प्रशिक्षण सुरू असताना चालताना ती नेहमी मागेच पडायची, कारण का तिचा जो कृत्रिम पाय होता तो पायातून निखळून पडायचा, त्यातून रक्त यायचं. पण या सगळ्या संपूर्ण संकटाला ती अतिशय धाडसाने सामोरी गेली आणि त्या केंद्रातलं जे प्रशिक्षण आहे तिने ए ग्रेडने पूर्ण केलं. आणि टाटा स्टील या कंपनीच्या मदतीनं तिने काठमांडूच्या पशुपतीनाथाचं दर्शन, आपल्या एव्हरेस्टची तिची जी काही इच्छा होती तिला सर करण्याची, त्या मोहिमेला तिने काय केला, सुरुवात केली. एका अपंग मुलीसोबत चढाई करण्यास तेथील शेर्पाने तिला स्पष्टपणे नकार दिला. विचार करा, संकटांची जणू काही मालिकाच तिच्यासमोर उभी राहिली. पण शेवटी तिची जिद्द आणि चिकाटी पाहून एक शेर्पा तिच्यासोबत चढाई करण्याची त्यांनी तयारी दाखवली. आणि अशा प्रकारे तिची एव्हरेस्ट मोहीम सुरुवात झाली. शिखरापासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर असताना तिला अनेक प्रेत त्या वाटेच्या आजूबाजूला दिसले. गिर्यारोहक तिच्या समोर खोल दरीत कोसळून अगदी मृत्युमुखी पडला. परिस्थितीत सुद्धा ती डगमगली नाही, खचली नाही, घाबरली नाही, तर एक एक पाऊल ती पुढेच टाकत राहिली आणि अखेर आपल्या जिद्दीने जगातलं सर्वोच्च शिखर पादांकृत केलं. अखेर ती जगातल्या सर्वोच्च शिखरावर अगदी अभिमानाने पाय रोवून उभी होती. परंतु अजूनही संकटांची मालिका संपलेली नव्हती, कारण तिच्या पाठीवर असलेला जो सिलेंडर आहे, सिलेंडरमधला जो ऑक्सिजन आहे तो संपलेला होता.
आणि तुम्हालाच माहीत आहे त्या ठिकाणी जे माउंट एव्हरेस्ट इतकं उंच आहे की जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला श्वास घेण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. मग शेवटी आपण जिवंत परतणार नाही, खाली सुरक्षितरित्या उतरू शकणार नाही याची जाणीव देखील तिला झाली आणि ती वेगाने तिने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चालताना पुन्हा तिचा पाय निखळून पडत होता, पुन्हा त्रास होता, पुन्हा त्यातून रक्त निघत होतं, डोळ्यातून अश्रूंचे वाट वाहत होते. डोळ्यातील अश्रूचे आणि तिच्या तोंडातील लाळेचा अक्षरशः बर्फ होत होता. तिचा एक हात तर काळानिळा पडला होता आणि ती प्रथमतः बर्फबाधेची लक्षणं जाणवत होती आणि तो शेवटी हात कापावा लागणार होता. ह्या परिस्थितीत देखील ती शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला आणि तिचा जो कृत्रिम पाय आहे तो हातात घेऊन तिने त्या एकाच पायावर घसरत खाली उतरण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला. पाठीवरच्या सिलेंडरमधलं ऑक्सिजन देखील संपलेलंच होतं, पण आता समोर तिला मृत्यू दिसत होता. तिला घरघर लागलेली होती, श्वास घेण्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. अशाही परिस्थितीमध्ये ती घाबरली नाही. पण शेवटी म्हणतात ना की शूराला नशीब साथ देतं आणि अशीच तिला नशिबाची साथ जिच्या शेवटच्या क्षणी लाभली. एका ब्रिटिश गिर्यारोहकाने त्याच्याकडे वजनामुळे अतिरिक्त असलेला एक सिलेंडर फेकून दिला होता. तोच सिलेंडर तिच्या शेर्पाने घेतला आणि तिच्या पाईपला जोडला आणि तिला जीवनदान मिळालं. बघा, शेवटी मृत्यू दिसू लागला होता, पण अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून ती परत आली. आणि तुम्ही पाहू शकता की एप्रिल 2011 मध्ये अपंग झालेली ही मुलगी, ह्या मुलीने 21 मे 2013ला जगातलं सर्वोच्च शिखर पादांकृत करून या जगात अशक्य काहीच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तिच्या या धाडसी कामगिरीबद्दल भारत सरकारने तिचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव देखील केला. तर आजच्या गोष्टीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळते? सो नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड इफ वी हॅव अ स्ट्रॉंग विल टू डू टू अचीव व्हॉट एव्हर वी वॉन्ट. की आपण जे काही मनात इप्सित धरलेलं आहे, जे काही ध्येय, जे काही गोल सेट केलेलं आहे, ते गोल सेट करण्यासाठी जे काही पुढं अडचणी येतील त्यावर मात करण्याचं धाडस जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच कोणत्याही अशक्य गोष्टीवर मात करून यशस्वी होऊ शकतो. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.